संभाजीनगरात अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली एसटी स्थानकात आंदोलन करण्यात आले आणि एसटी भाडेवाढ मागे घेण्याची मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। राज्यभरात आता चक्काजाम आंदोलन सुरू आहे। आपण मराठवाड्यातील दृश्य बघतोय, संभाजीनगर आणि नांदेडमधील दृश्य आहेत। ठाकरे गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। एसटीची 15% दरवाढ मागे घ्या अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। संभाजीनगरमध्ये आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलेलं आहे। जनतेच्या प्रश्नासाठी कितीही वेळेस अटका झाल्या तर ते आम्ही स्वीकारू। पोलिसांच्या कारवाईला घाबरायची गरज नाही, कारण आम्ही हे आंदोलन करतोय, लोकशाही मार्गाने करतोय, जनतेच्या प्रश्नासाठी करतोय, भाडेवाढ रद्द व्हावी म्हणून करतोय। ठीक आहे, त्यांच्या काही अडचणी असतील, परंतु जनतेसाठी आम्ही आवाज उठवतोय। निश्चित भाडेवाढ रद्द करून दाखवू आम्ही। आणि या दरवाढीवर परिवहन मंत्री काय म्हटलेत आपण पाहूया। एसटी चालवण्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतात अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। विरोधकांनी विरोधासाठी विरोध करू नये असं देखील त्यांनी म्हटलंय। आता ह्या बाबतीतला सर्वस्वी निर्णय जो असतो तो मुख्यमंत्री आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे, त्यामुळे ते जे निर्णय घेतील ते बंधनकारक आहे। कारण 1988च्या नियमानुसार 68(2) मध्ये तरतूद आहे की परिवहन समितीच्या प्राधिकरणाची एक बैठक होते आणि त्या बैठकीमध्ये परिवहन खात्याचे प्रधान सचिव त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये हे असे काही निर्णय घेत असतात आणि ते निर्णय सरकारवर सुद्धा बंधनकारक असतात। त्यामुळे हा जो निर्णय झालेला आहे